जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे। त्यामध्ये दोन मेंढपाळ बंधूंवर जबर हल्ला झाल्याची ही घटना आहे। या घटनेमध्ये हे दोन्ही बंधू जे आहेत ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीड येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। नेमकी ही घटना कुठे झालेली आहे, या घटनेचा सध्या व्हिडिओ कशा पद्धतीने व्हायरल होत आहे, घटना मागचे सत्य काय आहे तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ। तर नमस्कार मंडळी, बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील पात्रुड व घळाटवाडी शिवारामध्ये ही घटना घडलेली आहे। घळाटवाडी शिवारामध्ये दोन मेंढपाळ बंधू जे आहेत ते आपल्या मेंढ्याचा कळप घेऊन त्या ठिकाणी चारण्यासाठी जात होते। जात असताना रस्त्याच्या कडेला एक उभी असलेली दुचाकी जी आहे ती दुचाकी ह्या मेंढ्यामुळे खाली पडली आणि तिचं नुकसान झालं। नुकसान झालेल्या दुचाकी चोराला भरपाई देण्यासाठी दोन्ही मेंढपाळ बंधू जे आहेत ते मान्य झाल्याचं या दोन्ही मेंढपाळ बंधूकडून सांगण्यात येत आहे। परंतु आमची गाडी ह्या मेंढ्यामुळे खाली पडलेली आहे, याचबरोबर ह्या मेंढपाळामुळे माझ्या गाडीचं नुकसान झालेलं आहे, हा जो राग आहे तो मनात राग धरून घळाटवाडी येथील काही समाजकंटकांनी या दोन्ही मेंढपाळ बंधूंना जबर मारहाण केल्याची घटना घडलेली आहे। काट्या याचबरोबर कुऱ्हाडीने ही मारहाण झाली असल्याचा दावा जो आहे तो या दोन्ही मेंढपाळ बंधूकडून करण्यात येत आहे। आज बीड येथील जिल्हा रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असून एका प्रसार माध्यमाशी बोलताना त्यांनी कशा पद्धतीने आपल्यावर त्या ठिकाणच्या नागरिकांनी हल्ला चढवलेला आहे याचा सर्व घटनाक्रम सांगितलेला आहे। मेंढ्याचा कळप त्या ठिकाणी जात असताना रस्त्याच्या कडेला उभी असलेली दुचाकी जी गाडी आहे ती पडल्यामुळे गाडी खाली पडल्याचा मनात राग धरून दोन्ही मेंढपाळ बंधूंना त्या दोन व्यक्तींनी जबर मारहाण केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। मेंढपाळ बंधूला मारहाण करत असताना दुसरा मेंढपाळ बंधू जो आहे तो व्हिडिओ काढत असताना आर्विच्य भाषेमध्ये शिवीगाळ करीत ह्या दोघांवर लाकडींनी काट्याने जबर मारहाण केल्याचं या व्हिडिओमध्ये देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे। सध्या हे दोन्ही मेंढपाळ बंधू गंभीर जखमी असून त्यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। या घटनेची सर्व माहिती जी आहे ते धनगर समाजाचे नेते समजले जाणारे लक्ष्मण हाके यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करून पोलीस प्रशासनावर ताशेरे ओढवल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। उद्या लक्ष्मण हाके जे आहेत ते माजलगाव पोलीस स्टेशनला भेट देणार आहेत। ज्या मेंढपाळ बंधूंवर ज्या व्यक्तींनी हल्ला चढवलेला आहे त्या व्यक्तीवर अद्यापही गुन्हा दाखल केलेला नाही, गुन्हा कुठल्या कारणास्तव दाखल केलेला नाही। याचबरोबर कशा पद्धतीने या समाजकंटकांना पाठीशी घालण्याचं काम पोलीस प्रशासन करीत आहे याविषयीची सविस्तर माहिती घेण्यासाठी ते उद्या माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला भेट देणार असल्याचं त्यांनी देखील सांगितलेलं आहे। याचबरोबर बीड जिल्हा रुग्णालयामध्ये ज्या ठिकाणी मेंढपाळ बंधूवर उपचार चालू आहे त्या ठिकाणी जाऊन मी त्या दोन्ही मेंढपाळ बंधूंची भेट घेणार असल्याचं देखील त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर सोडलेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या घडलेल्या घटनेचा जर घटनाक्रम पाहिला तर दोन मेंढपाळ बंधू जे आहेत त्या नित्यनेमाने वडवणी तालुक्यामधील ते वास्तव्यास आहेत, परंतु माजलगाव तालुक्यामध्ये ते सध्या आपल्या मेंढ्याचा कळप घेऊन त्या ठिकाणी चारण्यासाठी जात होते आणि रस्त्याच्या कडेला दुचाकी जी उभा होती या दुचाकीला मेंढ्यांनी धडक दिली आणि धडक दिल्यामुळे ती दुचाकी खाली पडली आणि तिचं नुकसान झालं। नुकसान भरपाई जी झालेली आहे ते देण्यासाठी तयार असताना देखील या दोन्ही मेंढपाळ बंधूवर त्या दुचाकी चोराने काट्या आणि कुऱ्हाडीने जबर मारहाण केल्याचा दावा जो आहे तो या मेंढपाळ बंधूकडून करण्यात येत आहे। खऱ्या अर्थानं पाहिलं तर ह्या किरकोळ वादामुळे हे सर्व काही घटनाक्रम जो आहे तो घडलेला असल्याचं देखील यांनी सांगितलेलं आहे। एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। या घटनेविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।